अंकुरचं या ठिकाणी कौतुक करायचंय. अंकुर आपलं बक्षीस घेऊन जाते. तसंच शिवा अंता फुटणकर यांच्याकडून शिवासाठी जे 2 गुण अभिनंदन. शिवा 100 रुपयाचा मानकरी. खरं सांगतोय प्रेक्षक वर्ग कोणाचं नाव राहिलं असेल प्रगण्य आरुष कर्देकर साहेब तसेच सुनील आणि जगदीश यांच्याकडून लाभलेलं 101 रुपये 103 रुपयाचं पारितोषिक. अजून कोणाचं नाव राहिलं असेल तर कळवावं. आमचे खडके यांच्याकडून अजून कोणाचं राहिलं असेल तर सांगायचं आहे. आणि असं सत्यजित दादा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. निखिल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. अनंत फुटाणकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. असं भरघोस असं 1003 रुपयाचं पारितोषिक एका चढाईला आणि मल्टीप्लायर रेडला. हार्दिक अभिनंदन अंकुर. आणि श्रीजा गणेश कदम यांच्याकडून अंकुरसाठी 100 रुपयाचं बक्षीस जीपे केला जाईल. हार्दिक अभिनंदन अंकुर. खरोखर सांगतोय की सामना पूर्णपणे पालटला. विपुल भुवड यांच्याकडून शिवराज खैरे आणि अंकुर 1000 500 रुपयाचं बक्षीस दिले जाणार आहे. त्यामुळे नक्कीच आपण या सामन्यावर अधिराज्य खास करून गाजवलं ते म्हणजे अंकुर माळीनं. आणि अंकुर माळीचं खरोखरच कौतुक. या स्पर्धेच्या निमित्तानं एक नवीन खेळाडू की ज्यानं या वर्षीच्या स्पर्धांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करून दिलंय ते म्हणजे अंकुर माळीनं. तर पुढची लढत अमर सोमजाई वर्सेस विंचवादेवी क्रीडा मंडळ श्रीवर्धन या 2 दिग्गज संघांच्या दरम्यान हा दुसरा सेमीफायनल सामना या ठिकाणी खेळला जाईल. हॅलो 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 दोन्ही संघांचं मैदानात आगमन झाले. दोन्ही संघांना या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्या सर्वांच्या समोर येतोय. अमर सोमजाई विरुद्ध विंचवादेवी. नक्कीच सुंदर खेळ पाहायला मिळाला. खास करून अंकुर माळी यांनी खरोखर सुंदर खेळ केला आणि आपल्या संघाला जवळजवळ एकतर्फी सामना जिंकून दिला. तर अंकुर माळी यांनी राकेश रटाडे आपण यायचंय. हॅलो हॅलो दोन्ही संघांचे कर्णधार एक साईडला अभि शिवपूरकर तर एक साईडला अक्षय साठे. ओमकार दातार यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात. शिवराजभाई चापेकर शिवसेना शहर प्रमुख यांच्याकडून ओमकार दातार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. विराज कदम आपल्यासाठी अमर सोमजाई या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि मैदान स्वीकारलंय. चढाईसाठी आमंत्रण दिलंय ते विंचवादेवी संघाला. दोन्ही संघ महाबलाढ्य संघ आहेत. यापूर्वी शिवराजे हा संघ अंतिम फेरीत दाखल झालाय.
चला लाईनमन आपापली जागा सांभाळायची आणि लाईनमनला विनंती आहे, लाईनमनला विनंती आहे, ज्या खुर्च्या दिलेल्या आहेत त्या खुर्च्या कोचसाठी आहेत, लाईनमन साठी नाही आहेत, त्यामुळे आपण उभा राहायचं आहे तिथे. विराज कदम साठी खुशखबर आहे, आपण जेवढे बोनस माराल प्रत्येक बोनसला 100 रुपये विराज कदम साठी आलेत. हॅलो, चढावर जातोय तो विंचोरी संघाचा अणू अनिकेत साखरे, बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. पाहूया पहिल्या गुणाचा मानकरी कोणता संघ ठरेल. एका चढाईत 4 गडी जो खेळाडू बाद करेल त्याला सुनील चापेकर यांच्याकडून 104 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. साहिल जागडे आपण यायचंय, साहिल जागडे. सानू मांजरेकर यांच्याकडून, सोनू नानू मांजरेकर यांच्याकडून विराजसाठी प्रत्येक बोनसला 100 रुपये. चढावर जातोय तो विशाल, 777 नंबरची जर्सी परिधान केलेला विशाल. विशालच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. अमर समजायच्या अंगणात बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल होतोय. चढावर गेलाय तो शिवम, शिवमच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. पहिल्या गुणाचा मानकरी ठरलाय तो विंचवादेवी हा संघ. शिवम आणि सुंदर पकड पाहायला मिळते, शिवमला बाद करण्यात यशस्वी होतोय तो विंचवादेवी हा संघ. त्यांना प्रत्युत्तर अक्षय, अक्षयच्या समोर आहे 6चा डिपेंड. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. अमर सोमजाईच्या अंगणात सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघाने केलाय. पाहूया, छान सुंदर लात मारून गडीबाद करण्याचा प्रयत्न, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय तो अक्षय, परंतु गुण काही मिळत नाही आहे. कमलेश संत गतीने खेळ करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर विराज. प्रत्येक बोनस साठी आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस आहे. पाहूया, 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. आपल्या संघाचा एक हिरा मैदानाबाहेर बसला, याची जाणीव ठेवून खेळतोय. छान सुंदर लात म्हणून गडीबाद करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. संत गतीने खेळ करतोय, रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर ज्याने पहिला बोनस गुण मिळवला असा खेळाडू त्याच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. विनंती करतोय संतोष दादा भगत यांना की आपण व्यासपीठावर यायचंय. चढावर गेला, सुंदर पकड पाहायला मिळते. अभिने थोडीशी चूक केली होती, परंतु बाकीच्या खेळाडूने चांगलं बॅकअप दिलं आणि त्याचा परिणाम विशालला बाद व्हावं लागलं. गुण मिळतोय तो अमर सोमजाई संघाला. चढावर गेला तो अस्मित, अस्मितच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया, छान सुंदर बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का. संत गतीने खेळ करतोय, रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर पारस. पारसच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय तो पारस. संत गतीने खेळ करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अस्मित. डू ऑर डाय, करूया मरूया इराद्याने चढावर जातोय. पाहूया काय घडेल काय बिघडेल. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी चढाई. बोनस +2.
सुपर रेड. सुपर रेड पाहायला मिळते अस्मित कडून. प्रत्युत्तर पारसच्या समोर आहे तो आणि उत्कृष्ट पकड. सिद्धार्थ आणि त्याचा साथीदार आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. प्रत्युत्तर हा आबीच्या समोर आहे तो. 3 चढी पेन सुपर टॅकलची संधी आहे. पाहूया आपल्याजवळ टायमर आहे आणि टायमरचे 10 सेकंद असताना ट्विनर वाजतो, त्यामुळे कॉलिंगवर बंधन ठेवायचं आहे. चढर गेलाय तो अक्षयच्या समोर आहे तो. 7 चढेपेंड 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर विराज. 3 विरुद्ध 1 सुपर टॅकलची संधी आहे ती विंचवादेवीच्या अंगणात. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. संत गतीने खेळ करतोय तो विराज. कोणताही प्रयत्न होत नाहीये. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अक्षय आणि सुंदर पकड अभि आणि त्याच्या साथीदारांकडून. अक्षयला बाद करण्यात यशस्वी होतोय. टाइम ऑफ घेतलाय तो अमर सोमजाई संघाने. सुंदर खेळ आतापर्यंत डिफेन्सच्या जोरावर सुंदर खेळ पाहायला मिळतोय तो अमर सोमजाई या संघाकडून. जय गणेश फूड्स या युट्यूब चॅनल साठी दीपक कर्देकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय. लाईव्ह आपण पाहतोय त्या चॅनल साठी 100 रुपयाचं बक्षीस चढावर गेला तो आबीच्या समोर आहे तो. 2चा डिपेंड सुपर टॅकलची संधी आहे. पाहूया आणि पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. रायडर बाद दिलेला आहे. सुपर टॅकलचे 2 गुण मिळतील ते विंचवादेवी संघाला. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो विशालच्या समोर आहे तो. 6चा डिपेंड 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती अमर सोमजाईच्या अंगणात. आणि सुंदर पकड पाहायला मिळते सिद्धांत वाणी आणि त्याच्या साथीदारांकडून. सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळालंय. त्याला प्रत्युत्तर विराज. चढावर जातोय तो विराजच्या समोर आहे तो. 2चा डिपेंड सुपर टॅकलची पुन्हा एकदा संधी आहे ती विंचवादेवी संघाकडे. देवेश पवार यांच्याकडून सिद्धांतसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. सुंदर अशी पकड विशालला केल्याबद्दल देवेश पवार यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय.
टाइम अप घेतलाय तो विंचवादेवी संघाने. नानू मांजरेकर यांच्याकडून सिद्धांसाठी 100 रुपयाचं बक्षीस जीपे केलं जाईल. जीपे केलाय सिद्धांसाठी. आतापर्यंत 100 रुपये जीपे, 100 रुपये कॅश बक्षीस आलंय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो अनिकेत. अनिकेतच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड, 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. चढावर जातोय तो विराज. विराजच्या समोर आहे तो 2चा डिपेंड. सुपर टॅकलची संधी आहे. संत गतीने खेळ करतोय विराज. संत गतीने खेळ करून रिकाम्या असता प्रथम मुद्दा दाखल. त्यांना प्रत्युत्तर अनिकेत. अनिकेतच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. संत गतीने खेळ करून रिकाम्या असता प्रथम मुद्दा दाखल. त्यांना प्रत्युत्तर अभि शिपूरकर. डू ऑर डायची चढाई आहे आणि आता मात्र यशस्वी चढाई. 1 गुणाची कमाई घेतली. चढावर जातोय तो माळी. त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. बोनस घेतलाय आणि स्वतः बाद झालाय. 3 गुण मिळतील ते अमर समजाई संघाला. 1 गुण मिळेल तो विंचवादेवी संघाला. चढावर गेला तो विराज. विराजच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. संत गतीने खेळ करतोय विराज. सामना विश्रांतीसाठी थांबलेला. पर्यंतचा गुणफलक अमर सोमजाई 11 विंचवादेवी 5. 6 गुणाची आघाडी अमर सोमजाई या संघाकडे. याची विंचवादेवी संघाने नोंद घ्यायची आहे. सोहम बोरकर यांच्याकडून माझ्यासाठी समालोचनासाठी 100 रुपयाचं बक्षीस उपलब्ध झालंय. खूप खूप धन्यवाद सोहम. विश्रांतीपर्यंतच्या सामन्यात अमर सोमजाई हा संघ 6 गुणांनी आघाडीवर आहे. याची विंचवादेवी संघाने नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. विंचवादेवी विरुद्ध अमर सोमजाई या 2 संघांमध्ये यापूर्वी पहिला सेमीफायनलचा सामना झाला होता. तो श्री गणेश आणि शिवराजे या 2 संघांमध्ये. त्यात शिवराजे संघाने श्री गणेशवर मात करत अंतिम फेरी दाखल झालाय.
तो शिवराजे संघ. या सामन्यात जो संघ विजय होईल तो शिवराजे संघासोबत अंतिम सामन्यात खेळेल. सिद्धांत वाणीसाठी खुशखबर आहे. आपण जर का एक पक्कड केली तर आपल्याला श्रेया भाटकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. चढर गेलाय तो शिवम. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर विशाल, ज्यांनी या सामन्यातील पहिला बोनस गुण मिळवला होता असा हा खेळाडू त्याच्या समोर आहे. तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आपला संघ काही गुणांनी पिछाडीवर आहे याची जाणीव ठेवून खेळतोय. छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी होतोय. 1 गुणाची कमाई करून देतोय. अस्मितला बाद करण्यात यशस्वी होतोय. विशाल 1 गुणाची कमाई केली. त्यांना प्रत्युत्तर विराज. प्रत्येक बोनसला नानू मांजरेकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. पाहूया शुभम मांजरेकर यांच्याकडून प्रत्येक बोनसला आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस आहे. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अक्षय. अक्षयच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. 6 विरुद्ध 1 अशी लढत. छान सुंदर चौडा पकड पाहायला मिळते विराज यांच्याकडून. सुंदर चौडा पकड विराजच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 1 गुण मिळतोय तो अमर समजाई संघाला. त्यांना प्रत्युत्तर अस्मित. डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढावर जातोय. बोनस गुण ऑन आहे. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. गडी मारण्याचा दावा करतोय. यशस्वी चढाई करतोय अस्मित आपल्या संघासाठी. दुसऱ्यांदा डू ऑर डाय चढाईमध्ये आपल्या संघाला गुण मिळवून दिलाय. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विशाल, ज्याच्या चढाई आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. आणि आता मात्र सिद्धांत ठरतोय 100 रुपयाचा मानकरी. श्रेया भाटकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस सिद्धांतसाठी उपलब्ध झालंय. जीपे केला जाईल. चढावर गेलाय तो. विराजनी जी यापूर्वी चौडा पकड केली होती त्यासाठी शुभम मांजरेकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस जीपे केलेलं आहे. चढावर गेलाय तो पारस. पारसला आता मात्र आपल्या संघासाठी कमबॅक करावा लागेल. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल होतोय. 1 बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल झालाय. त्याला प्रत्युत्तर विराज. विराजच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. संत गतीने खेळ करतोय विराज. रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा पारस. पारसच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत. बोनस गुण मानत पटायत असलेला हा खेळाडू. आणि सुंदर पकड पाहायला मिळते. डुबकी मारली होती परंतु त्यातून यश प्राप्त झालं नाही. डुबकी मारली होती परंतु यश प्राप्त झालं नाही. ते पारसला सुंदर पकड पाहायला मिळाली. साखळी पद्धत पकड पाहायला मिळाली ती सिद्धांत आणि त्याच्या साथीदारांकडून. थर्ड रेड करू या मरू या इराद्याने चढावर जातोय तो अस्मित. सुपर टॅकलची संधी आहे विंचवादेवीच्या अंगणात.
तीन विरुद्ध एक अशी लढत आहे. सुपर टॅकलची संधी आहे. डू ऑर डायची चढाई आहे. त्यामुळे कोणत्या तरी संघाला गुण मिळणार आहे. पाहूया. आणि सुंदर पकड पाहायला मिळते. सुंदर पकड. सुपर टॅकलचे 2 गुण मिळतील विंचवादेवी संघाला. त्यांना प्रत्युत्तर अक्षय आहे. आणि अक्षयला सुद्धा पकडण्यात यश मिळतोय. तो अमर सोमजाई संघाला. त्याला प्रत्युत्तर शिवम. संत गतीने खेळ करतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं जाहीर केलेत पंचाने. टायमर कडे लक्ष द्यायचंय. 5 मिनिटं जाहीर केलेत. गुणफलक 9-16. दीपक गर्देकर यांच्याकडून अमर सोमजाईसाठी आगळा वेगळा बक्षीस आलाय. टाइमपास साठी 20 रुपयाचं बक्षीस आलाय. चढायला गेलाय तो रोहित. रोहितच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर आबी शिपूरकर. आबीच्या समोर आहे तो 3चा डिपेंड. सुपर टॅकलची संधी आहे. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 5 मिनिटापेक्षा कमी अवधी या सामना संपण्यासाठी शिल्लक आहे आणि त्यात कमबॅक करावा लागेल तो विंचवादेवी संघाला. संत गतीने खेळ करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल झालाय तो आबी. टाइम अप घेतलाय तो विंचवादेवी संघाने. संघात थोडासा बदल करताना पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं जाहीर केलेत. खेराडे चढत गेले तो. खेराडे आणि पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. रायडर बाद होईल. बाद झालाय तो. खेराडे चढायला गेलाय तो. डुआडायची चढाई आहे. 2 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया. आणि यशस्वी चढाई करतोय अस्मित आपल्या संघासाठी. क्रिशला बाद करण्यात यशस्वी होतोय. त्याला प्रत्युत्तर तेजस माळी. एक विरुद्ध 7 असे समीकरण पाहायला मिळतोय अमर सोमजाईच्या अंगणात. आणि सुंदर पकड. पुन्हा एकदा सिद्धांत आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. 1+2 ऑल आउटचे 2 आणि 1 गडी बाद झाल्यास असे 3 गुण मिळतील ते अमर सोमजाई संघाला. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अस्मित. सामना संपायला 3 मिनिटापेक्षा कमी वेळ राहिलाय. गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर 21-9 असा गुणफलक दिसतोय. अस्मित आणि सुंदर पकड. कृपया वाद करू नका.
वाद करू नका. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण आपली जागा सोडू नका. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण आपली जागा सोडू नका. टाइम अप घेतलाय. आयोजक आपण लक्ष द्यायचंय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो विशाल. विशालच्या समोर आहे तो 6 चढी पेन आणि सुंदर चौडा पक्कड पाहायला मिळते. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं जाहीर केलीत. टाइम अप घेतलाय. गुण सांगायचे आम्हाला. आताचा एक गुण अमर समजायला आहे, त्यामुळे 10-22 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मिनिटापेक्षा कमी अवधी राहिलाय सामना संपायला. चढावर जातोय तो आबीला निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आबीसाठी. सुंदर असा सामना पाहायला मिळतोय. खास करून दोन्ही संघ महाबलाढ्य संघ आहेत या स्पर्धेत. पुन्हा एकदा आबी आपल्या संघाला एक गुण मिळवून देतोय. त्यांना प्रतिउत्तर पारसच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. आणि सुंदर पकड पाहायला मिळते. चढार जातोय तो आबीच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. सुंदर असा सामना पाहायला मिळाला. या आणि हा सामना जिंकलाय तो अमर सोमजाई संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तर बक्षीस पात्र ठरलाय तो संघ आहे विंचवादेवी. हा संघ सुद्धा बक्षीस पात्र ठरलाय. सिद्धांत आपलं बक्षीस घेऊन जायचं आपल्याला.